नमस्कार. आज आपण माहिती घेतो आहे लिटिल मिलेट या पॉझिटिव्ह मिलेटबद्दल. तर लिटिल मिलेट जे आहे हे इतर जी पॉझिटिव्ह मिलेट आहे त्यांच्याप्रमाणेच यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणूनच यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. लिटिल मिलेटला मराठीमध्ये सावा म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला कुटकी असं म्हटलं जातं. तर सावा जे आहे हे गुणधर्माने लघु आहे, म्हणजे पचायला हलका आहे आणि इतर जी आता जी पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत 5 पॉझिटिव्ह मिलेट त्यामध्ये सर्वात पचायला हलकं जे आहे हे लिटिल मिलेट आहे. वृक्ष गुणधर्माचं आहे, थंड आहे आणि चवीने गोड आणि तुरट रसाचं आहे. म्हणूनच हे वाताला वाढवतं आणि शरीरातील पित्त आणि कफाला कमी करण्याचं काम करत असतं. याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो लो आहे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्तामध्ये साखर हे ते किती प्रमाणात वाढवतो त्यावर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ठरलेला असतो. तर सावा जे आहे हे लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर हे रक्तामध्ये साखर थोड्या प्रमाणात आणि हळूहळू सोडत असते आणि त्यामुळे रक्तातील साखर ही नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. म्हणून डायबेटिक लोकांसाठी सावा हा एक उत्तम पर्याय आहे. डायबेटिक पेशंट ज्यांच्या जखमा भरून येत नाही आहे, ज्यांना गँग्रीन झाला आहे, अशा लोकांनी सुद्धा आहारामध्ये घेतलं तर याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो, कारण यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात जे हेलिंग प्रोसेसला मदत करत असतात. त्याचप्रकारे हाडामध्ये फ्रॅक्चर झालं असेल, ऑस्टिओपोरोसिस झालं असेल, अशा लोकांनी सुद्धा याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. त्यामुळे हाडं लवकर झीज जी आहे ती भरून येण्यास मदत होत असते. तसंच ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, लो फॅट, लो कार्ब फूड आहे. तसंच यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात आहे, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे थोडंसं जरी आहारामध्ये घेतलं तरी पोट भरलेलं राहतं आणि सारखं सारखं खाण्याची इच्छा म्हणजे जे क्रेविंग्स होतात त्या होत नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होत असते. दुसरं म्हणजे यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आहे, जे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं. पोटॅशियम आहे, जे आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतं. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली होते. तसंच रक्तवाहिन्या संबंधित जे काही विकार असतील त्यामध्येही याचा फायदा होत असतो. LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम हे करत असतं. म्हणून हृदया संबंधित विकारांमध्ये सावा खाणं हे हितकर ठरतं. असा प्रत्येक पॉझिटिव्ह मिलेटचं एक काहीतरी वैशिष्ट्य आहे. तसंच लिटिल मिलेट जे आहे ही प्रजनन संस्थेवर चांगल्या प्रकारे काम करते, स्त्रियांच्या सुद्धा आणि पुरुषांच्या सुद्धा. तर स्त्रियांमध्ये मासिक धर्माशी संबंधित असलेले काही विकार आहेत, ज्यांच्यामध्ये जास्ती प्रमाणात ब्लिडिंग होतं किंवा कोणाला कमी प्रमाणात होतं, इरेग्युलर मेन्सेस आहेत किंवा पोटात जास्त दुखतं, अशा वेळेला किंवा आणखीही काही गर्भाशयासंबंधित त्रास असतील तर त्यामध्ये सावा आपल्या आहारामध्ये समावेश त्यांनी केला तर त्यांना नक्कीच फायदा होतो. तसंच पुरुषांच्याही प्रजनन संस्थेसंबंधित काही विकार असतील, साव्याचा त्यांनी आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. तर थायरॉईड पेशंटच्या बाबतीत असं होतं की त्यांना थोडं कन्फ्युजन आहे की मिलेट्स त्यांनी आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे की नाही. तर माझ्या मते पर्ल मिलेट्स म्हणजेच बाजरीची भाकर, बाजरी ही थायरॉईड पेशंट म्हणजे हायपोथायरॉइडिझम असो की हायपरथायरॉइडिझम अशा लोकांनी आहारामध्ये नाही घ्यायला पाहिजे. मात्र सावा मिलेट जे आहे हे थायरॉईडच्या पेशंटनी आपल्या आहारामध्ये घेण्यास काहीही हरकत नाही आहे. मात्र तरीही कुठलाही धान्य, कुठलाही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी तो एका लिमिटपर्यंतच घ्यायला पाहिजे. कुठल्याही अतिप्रमाणात घेणे घातकच ठरते. त्यामुळे जर तुम्ही सावा म्हणजे जे मिलेट्स जे आहे हे आपल्या आहारामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या आहाराचा त्याला भाग बनवा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मिलेट्स खाण्याची पद्धत खूप वेगळी आहे इतर धान्यांपेक्षा, म्हणून ते कशा प्रकारे खायला पाहिजे त्याची माहिती जर तुम्हाला असेल तरच त्याचा वापर करा, नाही तर त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात.